विशिष्ट प्रकारचे झाडे झुडपे दिसायला लागलेत बाबा. अशा विशिष्ट प्रकारच्या झाडे झुडपे मागे किती वेळ गेलता सुभाषकडे? नाही रे भावा, मी अत्यंत सज्जन माणूस आहे. असं असली चाळे नाही करत. आजीबाईंचा वगैरे फोटो घ्यायचा असतो. एवढाच पॅच छान आहे वाटतं. नॉर्थ वाइल्ड लाइफ सेंचुरी. एक नंबर. अभी आएगा मजा. अभी इसके अंदर जो रोड जाएगा ना, ओ माय गॉड, अभी आएगा न मजा पेडो. चलो इथं फोटो काढायला पाहिजे. काय फोटो काढत बसलाय तुम्ही? चला उतरा की मग. माकड एक नंबर. माकडे कुठे गेले? गावलेच नाही. मोबाईल माकड वाहन जपून चालू आहे. जंगल आहे. एसी चालू आहे. बंद ठेव ना. एवढं काय गरज आहे? एवढं भारी वातावरण काच तुम्ही का खाली गेलो माहिती आहे? एखादा माकड चटकन मोबाईल घेऊन गेला, आम्हाला हसायला परत. एक नंबर पैसा वसूल ट्रिप. बस. अत्यंत सुंदर असा घाट. रस्त्यांमध्ये चित्ते, वाघ, बिबट्या बघायला मिळाले. येण्याची शक्यता नाही. बघून गेलेले आहेत आपण. बघितलेत ब्लॉग मध्ये. तसं सांगायचं. माकडं बिकडं दाखवतो जरा. अरे बाळा, काय तू? इकडे भरपूर असे माकडं आणि मंदिर होतं. स्लो चल ना बाळा, स्लो चल ना. आपण एन्जॉय करत जाऊन येतो जरा मस्त. 40 ला गाडी. 40 ला नाही, 30 ला सांगायचं सांगितलं. 30 ला ठेवायला सांगितले. विशिष्ट प्रकारचे जाग्या वळणं आणि काय बोलतोय? अरे चुत्या, मला पण सांग ना. असं मंत्राचा वाट ससा पण आहे. just side of bluffing, nothing else. भाई यार स्लो चलणार का? आईला ब्लॉगच्या ऐवजी मला फक्त 3 वेळा ते सांगावं लागतंय तुला. मी कॉमेंट्री करणार होतो. नाही जवळ त्याच्या ते सोडलं आणि मला ते तुला ते हेच सांगावं लागतंय. एक नंबर बाबा. मला बाकी ड्रायव्हिंग तू छान करतोयस. अत्यंत घनदाट असं जंगल दिसतंय मला इथं. मोठे मोठे दगड. सुंदर अशा प्रकारचं निसर्गाचं दर्शन. बघूया पुढं काय दिसतंय. डॅम और बॅक साइड. And we are way to Tamil Nadu. And we are going to Actually, we will go in that water right now. visit Once after going there. Delhi. Actually, they will take to the Tamil Nadu and Karnataka. They will take that boat right. They have to keep mobile from this side Karnataka water. आपण कुठल्या धबधब्याला भेट द्यायला चाललोय? हो गए कॅनल. सॉरी, हो गए निकल. फोगे निकल नावाचा एक धबधब्याला आपण भेट देण्यासाठी तमिळनाडूच्या दिशेने बरगाव अशा प्रकारे धाव घेत आहोत. आणि आमची अत्यंत हेवी ड्रायव्हर मिस्टर स्वप्नील दाखवा पण त्या ड्रायव्हरला कसं. अत्यंत अमानुषरित्या आमच्या टियागोची गाण मारत आहेत. वेळेवर नाही पोहोचलो तर काय मजा येते. वेळेवर पोहोचवण्याच्या नादात ते आम्हाला भलतीकडे पोहोचवतील याची आम्हाला अजिबात शंका असं माणूस नाही. काहीतरी बोलत मनात नाही. शुभ बोलणार आहे. आणि सगळ्या देवांचे जे पप्पा आहेत ना ते माझे पप्पा आहेत.
सगळ्या देवांचे जे सगळ्या देवांच्या इथं छोटंसं तळं बांधलेलं आहे अभयारण्यात पाणी पिण्यासाठी. बहुतेक इथं वाघ, सिंह आणि विशिष्ट प्रकारच्या मगरी वगैरे असतील. काय आपल्याला वाटत नाही असं. आणि पुढं असंच आपण अभयारण्यातून घनदाट अभयारण्यातून घनदाट अभयारण्यातून आगेकूच करत पुढच्या दिशेने चाललेले आहोत. अत्यंत खतरनाक असं जंगल आपल्याला अनुभवायला मिळणार आहे मित्रांनो. तर ओ बघा तिकडं पुढं काहीतरी नवीन काहीतरी प्राणी दिसतोय. ओ माय गुडनेस. ओ हीच ती गाय जी असो अनेक प्राणी पाहायला मिळालेला आपल्याला आज. हो इकडे भरपूर काऊज. ओ ह्या अत्यंत विशिष्ट जातीच्या बैलच अँड माणसं ऑल्सो. एक नंबर जंगलाचा अत्यंत रोमांचक प्रवास. आणि नाव वी ऑलमोस्ट क्लोज टू तमिळनाडू. भयानक भीतीदायक प्रवास. घनदाट जंगल, जंगलातली नदी, पाणी, अत्यंत घनदाट झाडे, या जंगलाचे विशिष्ट मध्ये आधी आपण पाहिलेले विशिष्ट प्रकारचे प्राणी, याच या जंगलाचे वैशिष्ट्य. तमिळनाडू राज्यातील अत्यंत मोठे आणि घनदाट असे जंगल आपण पाहत आहोत.